इस्रायलची मोसाद. लेखक पंकज कालुवाला. प्रकरण पहिले. ऐतिहासिक पार्श्वभूमी. बऱ्याच काळापासून ज्यू समाज कायम चर्चेत राहत आला आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीत त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील हत्याकांडानंतर त्यांची चर्चा जगभर होऊ लागली. या चर्चेला अर्थातच करुणा आणि उपहास दोहोंचीही जोड होती. दुसऱ्या महायुद्धानंतर केवळ ज्यू समाजाच्या हक्काच्या अशा इस्रायल या देशाची स्थापना झाली आणि त्यानंतरही गेल्या 60हून अधिक वर्ष हा ज्यू समाज कायम चर्चेत राहिला. पण या चर्चेत कारुण्य किंवा उपहास नाही. ज्यूंना हिणवण्याचा सूर नाही. उलट आहे तो आदरयुक्त दबदबा इस्रायलचा आणि पर्यायाने ज्यूंच्या विजिगीषू वृत्तीचा, स्वातंत्र्यप्रेमाचा, त्यांच्या बलिदानी वृत्तीचा, शौर्याचा. अष्टदिशांना पसरलेल्या शक्तिशाली शत्रू अरब राष्ट्रांच्या गराड्यातही इस्रायल छाती ठोकत उभा आहे, हेही मोठं आश्चर्यच आहे. इस्रायलला हे शक्य आहे कारण त्यांच्यापाशी मोसाद सारखी प्रभावी गुप्तचर यंत्रणा आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्याला जशी मोसाद बऱ्याच अंशी जबाबदार आहे, तशीच ज्यूंची इतिहासातून बोधपाठ घेण्याची, इतिहासातून शिकण्याची वृत्तीही कारणीभूत आहे. मोसादची माहिती आपण नंतर घेऊच, त्याआधी ज्यूंच्या इतिहासाविषयी. येथे आधी ज्यू हा शब्द वापरला असला आणि इतरत्रही तो सर्रास वापरला जात असला, तरी तो योग्य शब्द नाही. योग्य शब्द आहे यहुदी. ब्रिटिशांनी त्यांच्या सगळ्याच गोष्टींची मोडतोड करून त्या विकृत करण्याच्या पद्धतीप्रमाणे यहुदी या मूळ हिब्रू शब्दाचीही मोडतोड करून तो ज्यू असा जगभरात प्रचलित केला. अर्थात भारतात हे दोन्ही शब्द व त्यातल्या त्यात यहुदी हा शब्दही प्रचलित आहे. तेव्हा हे दोन्ही शब्द आपल्याला वापरता येतील. यहुद्यांचा इतिहास हिंदूंप्रमाणेच खूपच प्राचीन आहे. तो सर्वसाधारणपणे त्यांचे परमपितामह अब्राहमपासून सुरू होतो असे मानले जाते. त्यासाठी बायबलच्या बुक ऑफ जेनेसिसमधील नोंदींचा आधार घेतला जातो. अब्राहमच्या आधीपासून अरबस्थानातल्या त्या ऊर नावाच्या वाळवंटी प्रदेशात विविध गटांत विभागल्या गेलेल्या भटक्या टोळ्या राहत होत्या. त्या सर्वांना एकत्र करून कानान नावाच्या समृद्ध प्रदेशात जाण्याचा ईश्वरी संकेत अब्राहमला मिळाला. या प्रवासात परमेश्वरच त्यांचं रक्षण व मदत करणार असल्याने अब्राहमने आपले कुटुंब तसेच बरोबर येणाऱ्या टोळीवाल्यांना घेऊन प्रवास सुरू केला. लवकरच तो कनान येथे पोहोचला. कनान कोठे वसलं होतं ते आता आपण पाहू. कनानच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र, पूर्वेला अरेबियाचं वाळवंट, दक्षिणेला इजिप्त आणि उत्तरेला मेसोपोटेमिया होता. हा प्राचीन कनानचा प्रदेश म्हणजेच सध्याचा इस्रायलचा प्रदेश मानला जातो. अब्राहम आपल्या साथीदारांना घेऊन कनान येथे आल्याची घटना पूर्व 19व्या किंवा 20व्या शतकात घडल्याचे मानले जाते. यहुदी अशा निरनिराळ्या जमातीत विभागले गेले असले तरी त्यांना इस्रायलचे वंशज या अर्थाने इस्रायली असं म्हटलं जातं. यहुदी धर्माची पाळंमुळं अशा रीतीने कनानच्या भूमीत रोवली गेली. सर्व काही अशा प्रकारे आलबेल असताना पूर्व 15व्या अथवा 16व्या शतकात कनानच्या प्रदेशात दुष्काळ पडला. त्यावर उपाय म्हणून सर्वच यहुदी जमातींनी तेथून स्थलांतर केलं. कनानमधून नाईलच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वेला असलेल्या गोशेन या प्रदेशात येऊन ते वसले. हा प्रदेश इजिप्तच्या सम्राटाच्या अखत्यारीत होता. सम्राटाने या यहुद्यांना माणुसकीने वागवले. परिणामी यहुदी लवकरच समृद्ध व श्रीमंत झाले. यात काही काळ निघून गेला तरी नंतरच्या राजवटी यहुद्यांप्रती तितक्या सहिष्णू राहिल्या नाहीत.
आपल्या राज्यांतील उप्यांची ही सुखसमृद्धी त्यांच्या डोळ्यात खुपू लागली. परिणाम व्हायचा तोच झाला. यहुद्यांच्या सुखसमृद्धीचा काळ संपला आणि गुलामीचा काळ सुरू झाला. त्यांनी या गुलामगिरीत जवळपास 400 वर्ष काढली. शेवटी या गुलामगिरीला कंटाळलेल्या यहुद्यांनी इजिप्तच्या सम्राटाविरुद्ध बंड केलं. या गुलामगिरीत पिचलेल्या यहुद्यांचं नेतृत्व घेण्याचा आदेश त्यांच्यासारख्याच गुलाम असलेल्या मोझेसला ईश्वराने दिला. ईश्वराच्या यहुदी अशा निरनिराळ्या जमातीत विभागले गेले असले तरी त्यांना इस्रायेलचे वंशज या अर्थाने इस्रायली असं म्हटलं जातं. यहुदी धर्माची पाळंमुळं अशा रीतीने कनानच्या भूमीत रोवली गेली. सर्व काही अशा प्रकारे आलबेल असताना पूर्व 15व्या अथवा 16व्या शतकात कनानच्या प्रदेशात दुष्काळ पडला. त्यावर उपाय म्हणून सर्वच यहुदी जमातींनी तेथून स्थलांतर केलं. कनानमधून नाईलच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वेला असलेल्या गोशेन या प्रदेशात येऊन ते वसले. हा प्रदेश इजिप्तच्या सम्राटाच्या अखत्यारीत होता. सम्राटाने या यहुद्यांना माणुसकीने वागवले. परिणामी यहुदी लवकरच समृद्ध व श्रीमंत झाले. यात काही काळ निघून गेला तरी नंतरच्या राजवटी यहुद्यांप्रती तितक्या सहिष्णू राहिल्या नाहीत. आपल्या राज्यांतील उप्यांची ही सुखसमृद्धी त्यांच्या डोळ्यात खुपू लागली. परिणाम व्हायचा तोच झाला. यहुद्यांच्या सुखसमृद्धीचा काळ संपला आणि गुलामीचा काळ सुरू झाला. त्यांनी या गुलामगिरीत जवळपास 400 वर्ष काढली. शेवटी या गुलामगिरीला कंटाळलेल्या यहुद्यांनी इजिप्तच्या सम्राटाविरुद्ध बंड केलं. या गुलामगिरीत पिचलेल्या यहुद्यांचं नेतृत्व घेण्याचा आदेश त्यांच्यासारख्याच गुलाम असलेल्या मोझेसला ईश्वराने दिला. ईश्वराच्या आदेशाप्रमाणेच मोझेसला या सर्व यहुद्यांना अब्राहम, इसाक आणि नंतर जेकबच्या नेतृत्वाखाली या लोकांनी कनानमध्ये चांगलेच बस्तान बसविले. तेथे ते गुरेपालना बरोबरच आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांशी व्यापारही करू लागले. अब्राहमचा हा नातू जेकब पुढे इस्रायल म्हणून ओळखला जाऊ लागला. या जेकब किंवा इस्रायलाच 12 मुलं झाली. या 12 मुलांचे वंशजच मग निरनिराळ्या 12 जमातीत विभागले गेले. या जमातींची नावं त्या 12 मुलांच्या नावांवरूनच बेंजामीन, रुबेन, एशर, जुडा अशी पडली होती. जगभरातील सर्वच यहुदी अशा निरनिराळ्या जमातीत विभागले गेले असले तरी त्यांना इस्रायेलचे वंशज या अर्थाने इस्रायली असं म्हटलं जातं. यहुदी धर्माची पाळंमुळं अशा रीतीने कनानच्या भूमीत रोवली गेली. सर्व काही अशा प्रकारे आलबेल असताना पूर्व 15व्या अथवा 16व्या शतकात कनानच्या प्रदेशात दुष्काळ पडला. त्यावर उपाय म्हणून सर्वच यहुदी जमातींनी तेथून स्थलांतर केलं. कनानमधून नाईलच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वेला असलेल्या गोशेन या प्रदेशात येऊन ते वसले. हा प्रदेश इजिप्तच्या सम्राटाच्या अखत्यारीत होता. सम्राटाने या यहुद्यांना माणुसकीने वागवले. परिणामी यहुदी लवकरच समृद्ध व श्रीमंत झाले. यात काही काळ निघून गेला तरी नंतरच्या राजवटी यहुद्यांप्रती तितक्या सहिष्णू राहिल्या नाहीत. आपल्या राज्यांतील उप्यांची ही सुखसमृद्धी त्यांच्या डोळ्यात खुपू लागली. परिणाम व्हायचा तोच झाला. यहुद्यांच्या सुखसमृद्धीचा काळ संपला आणि गुलामीचा काळ सुरू झाला. त्यांनी या गुलामगिरीत जवळपास 400 वर्ष काढली. शेवटी या गुलामगिरीला कंटाळलेल्या यहुद्यांनी इजिप्तच्या सम्राटाविरुद्ध बंड केलं. या गुलामगिरीत पिचलेल्या यहुद्यांचं नेतृत्व घेण्याचा आदेश त्यांच्यासारख्याच गुलाम असलेल्या मोझेसला ईश्वराने दिला.
ईश्वराच्या आदेशाप्रमाणेच मोझेसला या सर्व यहुद्यांना घेऊन इस्रायलच्या पवित्र भूमीत इरेट्स यिस्रेल यायचे होते. पण त्याला मात्र त्या भूमीत पाय ठेवायचा नव्हता. मोझेस आपल्या लोकांना घेऊन आग्नेयच्या दिशेने निघाला. तो तसाच पुढे आल्यावर मध्ये लाल समुद्राने त्यांना रोखले. त्यावेळीच दैवी चमत्कार घडला आणि लाल समुद्र दुभंगला. त्याचा तळ दिसू लागला. मोझेससह त्याचे यहुदी अनुयायी पैलतीरावर पोहोचले. लाल समुद्राच्या पूर्व तीरावर सायनाई वसलं होतं. हा प्रदेश वैराण होता. तरीही मोझेस काही काळ तेथे थांबला. तो पुढील ईश्वरी संकेताची वाट पाहत होता. तसा त्याला मिळताच तो सायनाई नावाच्याच पर्वतावर चढला. याच पर्वताच्या माथ्यावर ईश्वराने मोझेसला त्याच्या 10 आज्ञा दगडावर कोरून दिल्याचं सांगितलं जातं. ईश्वराच्या याच 10 आज्ञांचा आधार घेत मोझेसने सर्व यहुद्यांना एकसंध केलं आणि कनानच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू केली. त्यातही काही वर्षे निघून गेली. शेवटी हा सगळा जथ्था कनानजवळ पोहोचला. मोझेसचा प्रवास संपला होता. त्याने पुढची जबाबदारी आपला पट्टशिष्य जोशुआवर सोपविली. मोझेसचं नेतृत्व व ईश्वराच्या 10 आज्ञा तसेच इतक्या वर्षात सतत संकटांशी करावा लागलेला सामना यामुळे यहुद्यांना एकतेचं महत्त्व चांगलंच समजलं होतं. परदेशात भोगाव्या लागलेल्या गुलामगिरीमुळे स्वातंत्र्य व स्वतःच्या हक्काच्या भूमीचं महत्त्वही त्यांच्या मनात ठसलं होतं. त्यामुळे जोशुआचं काम काही प्रमाणात हलकं झालं हे खरं असलं तरी जोशुआकडेही नेतृत्वगुण आणि सैनिकी प्रतिभा होती. त्याच्या याच प्रतिभेचा उपयोग यहुद्यांनी कनानच्या पुण्यभूमीत पाय ठेवल्यानंतर व्हायला लागला. कनानची आपली पुण्यभू ताब्यात घेण्यासाठी तेथे वसणाऱ्या टोळ्यांशी लढावे लागले. या लढायातून कनानचा बराचसा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला तरी किनारपट्टीचा तसेच पहाडी प्रदेश मात्र त्यांना जिंकता आला नाही. जोशुआ आपल्या नेतृत्वाखालील यहुद्यांना घेऊन कनानमध्ये शिरल्यानंतर पुढील एजियन सी क्रीट या बेटावरून येऊन आता जेथे गाझा आहे तेथे येऊन उतरले. हे लोक लढाऊ बाण्याचे होते. त्यांचा संघर्ष कनानमध्ये वसलेल्या यहुद्यांशी होऊ लागला. फिलिस्तीनी लोकांशी लढा देणं एकता नसलेल्या यहुदी जातीजमातींना जड जाऊ लागलं. या फिलिस्तीनी लोकांनी जिंकलेला प्रदेश नंतरच्या काळात पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जाऊ लागला. असं असलं तरी फिलिस्तीनी लोकांना यहुद्यांवर पूर्ण वर्चस्व कधीच मिळवता आलं नाही, कारण किंग साऊल, डेव्हिड व नंतर किंग सॉलोमनच्या रूपाने त्यांना कणखर तसेच केंद्रीय नेतृत्व मिळत गेलं. मात्र नंतरच्या काळात तेही कठीण होत गेलं. पूर्व 740 ते 722 या यहुद्यांच्या ताब्यातील कनान तसेच पॅलेस्टाईनही असिरियनांनी जिंकून घेतलं. त्यानंतर यहुद्यांची खऱ्या अर्थाने ससेहोलपट सुरू झाली. नंतरच्या काळात यहुदी प्रजेला या भागात कधीही वर्चस्व मिळवता आलं नाही. असिरियनांनंतर येथे बॉबिलोनियन, पर्शियन, रोम, बायझंटाईन आणि नंतर मुस्लिम अरबांचं वर्चस्व राहिलं. या प्रदेशावर 600 मध्ये मुस्लिम अरबांनी आक्रमण केलं. हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतल्यावर त्यांनी सक्तीने तिथल्या प्रजेचं धर्मांतर सुरू केलं. त्यांच्या या जुलमी धर्मांतराच्या प्रक्रियेला बरंच यशही आलं. धर्मांतराऐवजी आपला यहुदी धर्मच प्रिय असलेले यहुदी लोक हा प्रदेश सोडून जाऊ लागले. विस्थापनाच्या या प्रक्रियेत ते जगभर पसरले. भौगोलिकदृष्ट्या जवळ असणाऱ्या फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, पोलंड अशा देशांचा मुख्यत्वे त्यांनी आश्रय घेतला. इतर देशांपेक्षा मोठ्या प्रमाणावर यहुदी लोक या युरोपीय देशांतून वसले. तेथे त्यांची वस्ती जास्त प्रमाणावर झाली इतकेच. नेमकेपणाने सांगायचे तर हा यहुदी समुदाय जगातल्या एकूण 148 देशांमधून कमी अधिक प्रमाणात पसरला.
या 148 देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. यहुद्यांचा एक गट समुद्रमार्गे बाहेर पडला आणि भारतातल्या केरळच्या किनाऱ्यावर उतरला. या समूहाच्या पुढील कित्येक पिढ्या मग भारतातच वाढल्या. येथे नोंदविण्याजोगी बाब म्हणजे ज्या जातीभेदाबाबत पाश्चात्य टीकाकार भारतीय समाजावर संस्कृतीवर सतत टीका करत असतात, त्या भारतीय संस्कृतीनेच त्यांना उदार आश्रय दिला. त्यांना स्वतःपासून वेगळंही ठेवलं नाही अन त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजात राहणीमानात कोणतीही ढवळाढवळही केली नाही. भारताव्यतिरिक्त ज्या ज्या देशांमधून यहुदी वसले त्या त्या देशांमध्ये तेथल्या समाजाच्या द्वेषाला अन छळाला त्यांना सामोरे जावे लागले. यहुदी ज्या युरोपातून मोठ्या प्रमाणावर पसरले होते, त्या युरोपावर ख्रिस्ती धर्माचे प्राबल्य होते. ख्रिस्ती धर्माची स्थापना करणारा येशू स्वतः यहुदी होता. त्याने प्रतिपादित केलेला ख्रिस्ती धर्म युरोपातील जनतेने आपलासा केला तरी बहुसंख्य यहुदी प्रजेने तो स्वीकारला नव्हता. एवढेच नव्हे तर एका यहुद्याच्या दगाबाजीमुळे येशूला सुळावर चढावे लागले याचा राग बहुसंख्य ख्रिश्चनांच्या मनात खदखदत होता. या रागात भर घालण्याचं काम यहुदी प्रजेकडूनही होत होतं. यहुदी जेथे जेथे गेले तेथल्या स्थानिक प्रजेत ते कधीच स्वतःहून मिसळले नाहीत. आपल्या वेगळ्याच विश्वात राहणं त्यांनी पसंत केलं. आपले धार्मिक रीतिरिवाज, जेवणखाण्याची पद्धत, राहणीमान यांना ते घट्ट चिकटून राहिले. तसं चिकटून राहता यावं म्हणून यहुदी आपली वस्ती मुख्य वस्तीपासून दूर वेगळी करून राहत. त्यामुळेच यहुद्यांचं हे उपरेपण ठळकपणे बिंबत असे, हे मान्य करण्याशिवाय आपल्यापाशी दुसरा पर्याय नाही. मुख्य प्रवाहापासून वेगळे राहण्याने यहुद्यांचं वेगळेपण ठळक होत होतं. 16व्या शतकात ते आणखी ठळक झालं. ख्रिस्ती धर्म व यहुदी धर्म यांच्यात तसा जुना वैरभाव होताच. त्या वैरभावाला खतपाणी देणारा आदेश ख्रिस्ती धर्मगुरू पोप पॉल यांनी जारी केला. हा आदेश यहुदी लोकांना वेगळं राहण्यासाठी काढण्यात आला होता. युरोपात असलेलं ख्रिस्ती धर्माचं प्राबल्य पाहता या आदेशाची त्वरेने अंमलबजावणी व्हायला वेळ लागला नाही. युरोपीय देशांतील राजसत्तांनीही तसे कडक आदेश जारी केले. यहुद्यांच्या वस्तीभोवती भिंती व काटेरी कुंपणं उभारण्यात आली. या भिंतीआडील यहुदी वस्तीला गेट्टो म्हटले जाऊ लागले. घेटोला जाण्या-येण्यासाठी दरवाजे ठेवले जात. ते संध्याकाळी बंद केले जात. यहुद्यांच्या फिरण्यावर निर्बंध आणण्यासाठी ते जरुरीचे समजले गेले. स्पेनची धर्मांध राणी इसाबेलाने तर त्याही पुढील पाऊल उचलले. तिने यहुद्यांना आपल्या देशातून सरळ हाकलून लावण्याचा आदेश जारी केला. कशाचीही तमान बाळगता यहुद्यांना स्पेनमधून बाहेर काढण्यात आलं. इतर देशांतून त्यांना अशा प्रकारे हाकलण्यात आलं नसलं तरी तेथे त्यांना गुरापेक्षा वाईट वागणूक मिळत होती हेही खरं आहे. यहुद्यांनी जमीन खरेदी करणं, शेती करणं वा अन्य व्यवसाय करणं हा तेथील कायद्यांप्रमाणे दंडपात्र गुन्हा मानला जात होता. अशा एकूण परिस्थितीत यहुदी समाजाची सर्वांगीण प्रगती होणं शक्य नव्हते. शेकडो वर्षे अशा दुःखदायक परिस्थितीत व्यतीत केल्यानंतर कोणत्याही देशात आपल्याला भवितव्य नाही, याची जाणीव त्यांना प्रकर्षाने व्हायला लागली. याच जाणीवेतून पुढे देशोदेशीच्या यहुद्यांना इस्रायलच्या पवित्र भूमीची ओढ लागली. खरं सांगायचं तर इ. 600 नंतर अरबांच्या धर्मवेडाला कंटाळून बहुसंख्य यहुद्यांनी कनानमधून स्थलांतर केलं हे सत्य असलं तरी अनेक यहुदी कुटुंब आपला धर्म जपत तेथेच राहिले हेही खरं आहे. ही कुटुंब आणि त्यांचे वंशज हे यहुदी समाजात पवित्र मानले जात. या कुटुंबाशिवाय आपल्याला मृत्यू इस्रायलच्या पवित्र भूमीत यावा अशी इच्छा धरणारे वयोवृद्ध यहुदीही तेथे येत असत. त्यांची संख्या अर्थातच कमी होती. इ. 1516 मध्ये ऑटोमान किंवा उस्मान तुर्की सुलतान सलीम पहिला याने हा प्रदेश मामलुकांच्या ताब्यातून सोडवून आपल्या ताब्यात घेतला होता. पुढे 4 शतकं तो प्रदेश त्यांच्याच ताब्यात होता. या काळात त्या प्रदेशात जवळपास 2000 यहुदी कुटुंब होती.
ही कुटुंब जेरुसलेम, नाबुलुस, नाबेलस, हेब्रॉन, गाझा, साफेद आणि ग्लिलीच्या खेड्यांतून विखुरली होती. यहुदी अर्थातच पूर्वापार राहत असलेल्या यहुद्यांचे वंशज तसेच काही उत्तर आफ्रिका तसेच युरोपातून पुन्हा तेथे आलेले होते. 1516 तुर्कांनी या प्रदेशाचा ताबा घेतल्यानंतर साधारणत 1566 पर्यंत त्यांची चांगली पकड होती. पण 1566 साली सुलतान सुलेमान मरण पावला आणि तुर्कांची पकड हळूहळू ढिली होत गेली. साहजिकच इस्रायलच्या पवित्र भूमीकडे येणाऱ्या यहुद्यांचा ओघही हळूहळू वाढू लागला. लवकरच यहुद्यांची संख्या 10,000 पोहोचली. नवीन येणारे यहुदी जेरुसलेम आणि साफेद या नगरात राहणे पसंत करत होते. त्यांची संख्या हळूहळू आणि मर्यादित प्रमाणात वाढत होती. 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातील आणि विशेषत पश्चिम युरोपातील वातावरण निवळू लागलं. यहुद्यांवरील बंधन सैल होऊ लागली. यहुदी आपल्या घेटोमधून बाहेर पडू लागले. व्यवसाय व इतर उद्योग करू लागले. त्यातून ते प्रगतीही साधू लागले. यहुद्यांची ही स्थनता मग इतरांच्या डोळ्यात खुपू लागली. त्यातून पुन्हा युरोपात यहुदी विरोधाचं वारं वाहू लागलं. रशियात झार अलेक्झांडर दुसरा 1855 ते 81 सत्तेवर असताना त्याने यहुद्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं धोरण ठेवलं. त्याने निरनिराळे व्यवसाय करण्याची सूट तर यहुद्यांना दिलीच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिक्षण संस्थांची दारं त्याने यहुद्यांसाठी खुली केली. त्यातून बुद्धिवंतांची एक फळी निर्माण होण्यास मदत झाली. परंतु यहुद्यांच्या दुर्दैवाने ही स्थिती जास्त काळ टिकली नाही. 1881 साली झार अलेक्झांडर दुसऱ्याची हत्या करण्यात आली अन रशियात पुन्हा यहुदी विरोधी वातावरण निर्माण होऊ लागले. युरोप आणि रशियातील या वातावरणाचा परिणाम अपरिहार्य होता. 1880 मध्ये त्यावेळेपर्यंत पॅलेस्टाईन या नावाने विख्यात झालेल्या प्रदेशात सर्वसाधारणपणे 25,000 यहुद्यांची वस्ती होती. पण 1881 नंतर युरोपातून यहुद्यांचं पॅलेस्टाईनच्या दिशेने स्थलांतर सुरू झालं. या स्थलांतराच्या लाटेला फर्स्ट आलिया, एलिया असं म्हटलं जातं. दुसरी लाट 1904 साली सुरू झाली. 1914 पर्यंत ती जोरात होती. या काळात पॅलेस्टाईनमधील यहुद्यांची संख्या वाढून 85,000 पर्यंत पोहोचली होती. स्थलांतराच्या या लाटेमागे अनेकविध कारणे होती. त्यातलं एक कारण धार्मिक आपल्या धर्मबांधवांना भेटणे, धर्माचा अभ्यास व पालन करणे हे होतं. रशियातून पळालेले यहुदी तेथे चालविल्या जाणाऱ्या पॉग्रम या वंशसंहाराच्या कार्यक्रमापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वाचविण्यासाठी पळाले होते. काही पूर्व युरोपातील गरीब व निम्न राहणीमानाला कंटाळून निघाले होते. पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या यहुद्यात झिओनिझमने, जायनिझम प्रेरित होऊन आलेल्या यहुद्यांची संख्याही मोठी होती. आधुनिक इस्रायलच्या स्थापनेत आणि इतिहासात या झिओनिझम आणि झिओनिस्टांचं खूप मोठं महत्त्व आहे. सर्वत्र होणाऱ्या यहुदी विरोधाला आणि तिरस्काराला यहुद्यांचं स्वतःचं अन वेगळं राष्ट्र असणं हेच खरं उत्तर आहे. ही झिओनिझमची मध्यवर्ती विचारधारा होती. ती योग्य होती. याबाबत वाद होऊ शकत नाही. झिओनिस्ट विचारधारा अचानक किंवा ती उगाचच पुढे आलेली नाही. आधी नोंदवल्याप्रमाणे 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातून नवविचारांचे वारे वाहायला लागले. यहुदीही थोडा मोकळा श्वास घ्यायला लागले. त्यांनी स्वतःभोवती विणून घेतलेले कोशही त्या वेळेपुरती गळून पडले होते. त्यात सुमारास युरोपातून स्वतःची वेगळी अन स्वतंत्र ओळख जपणारे राष्ट्रीय विचार ठासून मांडले जाऊ लागले होते.
यहुद्यांना त्याचा नव्याने परिचय होत होता. युरोपीय समाजाच्या निरनिराळ्या आंतरप्रवाहांशी येणारा संपर्क तसेच शिक्षणाच्या व्यापक प्रसारामुळे विचारांच्या कक्षा रुंदावल्यामुळे यहुदी समाजाच्या विषम परिस्थितीचं भान त्यांना चांगलंच आलं. त्यातूनच यहुद्यांचं स्वतंत्र राष्ट्र असल्याशिवाय त्यांची प्रगती शक्य नाही या विचारांना बळ मिळालं. या विचारांना अर्थातच यहुद्यांना त्यांची पवित्र भूमी मिळवून देणारा मसीहा किंवा तारणहार जन्म घेईल या प्राचीन धार्मिक मान्यतेचीही जोड होतीच. यहुदी लेखकही आपल्या लेखनांतून या विचारांचा पाठपुरावा करू लागले होते. जर्मन यहुदी मोझेस हेस यांनी 1862 साली लिहिलेल्या रोम अँड जेरुसलेम या पुस्तकात यहुद्यांच्या सर्व समस्यांवर पॅलेस्टाईनमध्ये यहुदी राष्ट्रकुलाची स्थापना करणे हा उपाय असल्याचे म्हटले होते. रशियातील ऑडेसा येथे राहणाऱ्या लिओ पिन्स्कर या डॉक्टरांनी देखील काहीसे असेच विचार मांडले होते. अँटीसेमिटिझम या नावाने चालविला जाणारा कार्यक्रम हा यहुदी विरोधाचा आधुनिक प्रकार असून सर्व यहुद्यांनी एकत्र येऊन जेथे जमेल तेथे एखाद्या यहुदी राष्ट्राची निर्मिती केली पाहिजे असे डॉक्टर साहेबांचे म्हणणे होते. आपले हे मत त्यांनी 1881 साली लिहिलेल्या आपल्या ऑटो इमॅन्सिपेशन या पुस्तकात स्पष्टपणे मांडले आहे. लिओ पिन्स्कर यांचे हे मत हिब्बॅट झायॉन या संघटनेने उचलून धरले. ही संस्था हिब्रूचे शिक्षण देण्याबरोबरच यहुदी राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्नशील होती. वैचारिक व संघटनात्मक कामांचा पाया अशा प्रकारे घातला जात असला तरी हे प्रयत्न तोकडे पडत होते, यात संशय नाही. प्रयत्न चांगले असले तरी त्याला सक्षम असे नेतृत्व नव्हते. प्रभावी नेतृत्वाशिवाय कोणतंही काम लक्षवेधी होत नाही, हा अनुभव आहे. सुदैवाने यहुद्यांना असे नेतृत्व थिओडोर हार्सल रूपाने मिळाले. व्यवसायाने पत्रकार असलेल्या थिओडोरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने राजकीयदृष्ट्या झिओनिझमची बैठक पक्की केली. थिओडोर हर्झल हा ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे कार्यरत असलेला पत्रकार होता. पत्रकार असल्याने समाजाच्या सर्व थरांशी, त्यांच्या क्रियाकलापांशी, आंतरप्रवाहांशी नित्याचा संबंध होता. या नित्याच्या संबंधामुळे यहुद्यांवर होणाऱ्या अन्यायाविषयी, त्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविषयी त्याला माहिती मिळत होतीच. स्वतः यहुदी असल्याने तो त्यामुळे अस्वस्थ झाला होता. त्याची ही अस्वस्थता फ्रेंच सैन्यातील यहुदी अधिकारी कर्नल आल्फ्रेड ड्रेफ्सवर झालेल्या अन्यायाने ज्वालामुखीसारखी बाहेर पडली. आजच्या आधुनिक इस्रायलच्या स्थापनेची बीजं एका प्रकारे या कर्नल आल्फ्रेड ड्रेफ्सच्या खटल्यात दडली आहेत. कारण या घटनेमुळेच हर्झल पेटून उठला आणि यहुद्यांसाठी वेगळं राज्य मिळविण्याच्या प्रयत्नांना वेग आला. कर्नल आल्फ्रेड ड्रेफ्सवर झालेला अन्याय खरोखरच दुर्दैवी मानला पाहिजे. फ्रेंच सैन्यात कर्नल या हुद्द्यावर काम करणाऱ्या आल्फ्रेड ड्रेफ्सला 15 ऑक्टोबर 1894 रोजी जर्मनीसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. त्याच्यावर खटलाही चालवण्यात आला. कर्नल ड्रेक्सने आपण निर्दोष असल्याचा बचाव न्यायालयापुढे केला, पण आंधळ्या न्यायदेवतेने त्याकडे दुर्लक्ष केलं. कर्नल ड्रेफ्स दोषी ठरला. हेरगिरीच्या अपराधासाठी सर्वच देशांत कडक शिक्षा असतात. कर्नल ड्रेफ्सलाही अशीच कडक शिक्षा ठोठावण्यात आली. जन्मठेपेची. कर्नल ड्रेफ्सला आपलं उर्वरित जीवन डेव्हिल्स आयल्ड या बेटावर तयार करण्यात आलेल्या तुरुंगात घालवायचं होतं. या तुरुंगाच्या नावानेच त्यावेळी बडेबडे निर्धावलेले गुन्हेगार मोडून पडत,
पण आता ती वेळ कर्नल ड्रेफ्सवर ओढवली होती. कर्नल ड्रेक्सची रवानगी डेव्हिल्स आयलंडवर करण्यात आली. त्यानंतर जवळपास 2 वर्ष निघून गेली. वरवर सगळे काही शांत दिसत होते. परंतु तसं नव्हतं. अन्यायाला कधीतरी वाचा फुटतेच. ती आता फुटली होती. एका प्रामाणिक फ्रेंच सेनाधिकाऱ्याने कर्नल ड्रेसच्या खटल्याशी संबंधित दस्तावेज शोधून काढले. प्रत्यक्ष खटल्याच्या वेळी ते दाबून ठेवण्यात आले होते किंवा त्याकडे हेतुतः दुर्लक्ष करण्यात आले होते. हे दस्तावेज कर्नल ड्रेफ्स निर्दोष असल्याचे सांगत होते. त्या फ्रेंच सेनाधिकाऱ्याने न्यायाचा आग्रह धरताच त्याने गप्प बसावे म्हणून दबाव टाकण्यात आला. त्या दबावापुढे झुकण्याऐवजी फ्रेंच सेनाधिकाऱ्याने आपल्याकडील पुरावे जनतेच्या न्यायालयात मांडले. कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला खोट्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे पाहताच फ्रेंच जनतेचा राग अनावर झाला. त्याचे तीव्र पडसाद फ्रान्समध्ये उमटू लागले. शेवटी लोकभावना ध्यानात घेऊन कर्नल ड्रेफ्सवरील खटला पुन्हा चालवण्यात आला. हा नवा खटलाही जुन्या खटल्याचीच सुधारित आवृत्ती होती. फरक होता फक्त खटल्याच्या निकालात. कर्नल ड्रेफ्सची जन्मठेपेची शिक्षा कमी करून 10 वर्षांची केली होती. अर्थात कर्नल ड्रेसची शिक्षा कमी केल्याने त्याच्यावरील अन्यायाचं परिमार्जन होत नव्हतं. उलट सर्व पुरावे समोर असूनही ही शिक्षा ड्रेफ्सला देणं म्हणजे एका निरपराध्याची फ्रेंच सरकारने केलेली क्रूर चेष्टाच होती. कर्नल ड्रेफ्सचा गुन्हा जर्मनीसाठी हेरगिरी हा नसून तो यहुदी असणे हाच होता, ही गोष्ट एव्हाना सिद्ध झाली होती. फ्रेंच व युरोपातील मानवतावादी पत्रकारांनी ही बाब लावून धरली. कर्नल ड्रेफ्स खटल्यासंबंधात त्यांनी फ्रेंच सरकारला नियमित कात्रीत पकडायला सुरुवात केली. नवनवे पुरावे, वेगवेगळे पैलू या पत्रकारांनी उजेडात आणायला सुरुवात केली. सुरुवातीला ताठरपणाचा आव आणणाऱ्या कोडग्या फ्रेंच सरकारला जनतेच्या आसुडापुढे झुकावं लागलं. कर्नल आल्फ्रेड ड्रेफ्सला निर्दोष सोडण्यात आलं. पत्रकार म्हणून थिओडोर हर्झलना ड्रेफ्स खटल्यातील बारीकसारीक तपशील माहीत होते. या खटल्यातील लबाडीने ते अंतर्बाह्य व्यथित झाले. हा अन्याय दूर करायचा असेल तर यहुदी राज्याला पर्याय नाही, ही त्यांची धारणा दृढ झाली ती या काळातच. आपली ही धारणा त्यांनी ऑस्ट्रियात 14 फेब्रुवारी 1896 रोजी देर जुदनस्टॅट, यहुद्यांचे राज्य, हा ग्रंथ प्रकाशित करून जगापुढे मांडली. हर्झल नुसते पुस्तकरूपाने आपले विचार मांडून स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी रीतसर चळवळ उभारण्यावरही भर दिला. त्यांच्याच पुढाकाराने 23 ऑगस्ट 1897 रोजी स्वित्झर्लंडमधील बेसेल या शहरात वर्ल्ड झिओनिस्ट काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं. जगभरातून पसरलेल्या यहुदी समुदायाचे तसेच संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला हजर होते. याच अधिवेशनात बेसेल प्रोग्राम मांडण्यात आला. पॅलेस्टाईनमध्ये यहुदी राज्य स्थापण्यासाठी वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. पॅलेस्टाईनमध्ये यहुद्यांना आपली हक्काची जमीन मिळावी म्हणून थिओडोर हर्झल यांनी दौऱ्यांना आणि जागतिक स्तरावरील नेत्यांच्या भेटीगाठींना प्रारंभ केला. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ते व्हॅटिकनचे प्रमुख धर्मगुरू, जर्मन सम्राट कैझर विल्यम तसेच इतरही युरोपियन राज्यकर्त्यांना भेटले. पॅलेस्टाईन तुर्कांच्या अंमलाखाली आहे हे लक्षात घेऊन त्यांनी तुर्कस्थानचा सुलतान अब्दुल हमीद दुसरा याची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी पॅलेस्टाईनचा काही भाग यहुदी राज्यासाठी देण्याची विनंती त्याला केली. तुर्की सुलतान ही विनंती मान्य करणं शक्य नव्हतं. तेव्हा ही जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव हर्झल यांनी त्याच्यापुढे ठेवला.
सुलतानाने तोही फेटाळून लावला. परंतु हर्झल यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. यहुदी प्रजेसाठी हक्काची जमीन मिळविण्याचे शक्य ते सर्व पण असफल प्रयत्न करता करताच ते 1904 साली अनंतात विलीन झाले. एखाद्या कार्याची पायाभरणी जर नीट झाली नसेल तर त्या कार्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीच्या निघून जाण्याबरोबरच ते कार्य संपते. येथे मात्र तसं घडलं नाही. वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशनने या कार्याचा पाठपुरावा सतत सुरू ठेवला. दरम्यान पहिलं महायुद्ध सुरू झालं. आतापर्यंत पॅलेस्टाईनच्या मागणीवर मतन घेणाऱ्या तुर्कांचा इंग्रजांकडून पराभव झाला होता. 1917 साली 400 वर्षे तुर्कांचं अधिराज्य असलेला हा पॅलेस्टाईनचा प्रदेश ब्रिटिशांच्या टाचेखाली आला. ब्रिटिशांचे पाय या प्रदेशात पूर्ण रोवण्याआधीच आपल्याला हवे ते साध्य करून घेण्याचा विचार वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशनने घेतला. त्यावेळी आर्थर बाल्फर हे ब्रिटिशांचे परराष्ट्रमंत्री होते. ऑर्गनायझेशनने यहुदी राष्ट्राच्या स्थापनेसाठी पॅलेस्टाईनच्या प्रदेशाची मागणी आर्थर बाल्फोर यांच्यापुढे ठेवली. इतर युरोपियन राष्ट्रांप्रमाणेच ब्रिटिश सरकारही या यहुद्यांना डोकेदुखी मानत होते. सभ्य आणि न्यायी ही स्वतः ब्रिटिशांनीच स्वतःची जगभर ठसवलेली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी त्यांना हाकलून लावले नव्हते इतकेच. पण आता सुंठी वाचून खोकला जातोय म्हटल्यावर धूर्त आणि संधीसाधू ब्रिटिशांना आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असल्यास नवल नव्हते. तसं त्यात त्यांना काही गमवायचेही नव्हते. एकाची टोपी दुसऱ्याच्या माथ्यावर ठेवायची आणि स्वतः टाळ्या मिळवायच्या एवढंच ब्रिटिशांना करायचं असलं तरी अजून ब्रिटिशांची मध्यपूर्वेतील आणि पूर्वेतील व्यापारी तसेच लष्करी हित संपली नव्हती. भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, सिंगापूर या पूर्वेकडच्या ब्रिटिश वसाहती होत्या. आफ्रिकेत केनिया, टांझानिया या होत्या. त्याशिवाय ओमान, बहारीन, एडन, कुवेतवर देखील ब्रिटिशांचं नियंत्रण होतं. या सगळ्यांवर नियंत्रण किंवा पकड घट्ट ठेवायची तर सुएझ कालव्याची गरज ब्रिटिशांना होती. सुएझ कालवा आणि आजूबाजूचा परिसर हा अरबांच्या मालकीचा होता. आपल्या लष्करी बळाच्या धाकाने ब्रिटिशांनी या अरबांना दाबून ठेवलं असलं तरी त्यांना अरबांशी मैत्रीपूर्ण संबंधही ठेवायचे होते. या मैत्रीपूर्व संबंधात शतकानुशतके एकमेकांचे वैरी असलेल्या यहुद्यांना अरबांच्या वर्चस्वाखाली असलेला पॅलेस्टाईन कापून दिल्यास भरून येणारी दरी निर्माण होण्याचा संभव होता. हे टाळण्यासाठी ब्रिटिशांनी झिओनिस्ट ऑर्गनायझेशनपुढे 2 वेगवेगळे पर्याय ठेवले. पहिला पर्याय होता सायनाईच्या प्रदेशाचा आणि दुसरा पर्याय होता आफ्रिकेतील युगांडाचा. पॅलेस्टाईनच्या सीमेला लागून असलेला हा सायनाईचा प्रदेश होता इजिप्तच्या मालकीचा. उजाड आणि वैराण अशा या प्रदेशात इजिप्तला बिलकुल रस नव्हता. प्राणीही जेथे राहायला कचरतात तेथे मनुष्य कशी काय वस्ती करणार. ऑर्गनायझेशनने या पर्यायाला नकारघंटा वाजवली. आफ्रिकेतील युगांडाचा पर्यायही तसा यहुद्यांसाठी मानहानिकारच होता. एकतर युगांडाचा तो प्रदेश काही ब्रिटिशांच्या बापाचा नव्हता. 1888 साली त्यांनी तो जबरदस्तीने ताब्यात घेतला होता. तिन्हाईत आणि गरीब हबशी लोकांची ही भूमी इथून तिथून तुकडे पाडून यहुद्यांच्या हाती सोपवण्यात ब्रिटिशांच्या काही जाणार नव्हतं. मात्र युगांडाच्या त्या भूमीशी यहुद्यांचा आपला असा सामाजिक सांस्कृतिक संबंध नव्हता. त्यामुळे ऑर्गनायझेशन ब्रिटिशांच्या दुसऱ्या पर्यायालाही केराची टोपली दाखवेल हे स्पष्ट होतं. त्याप्रमाणेच घडलं.
ब्रिटिशांच्या कोणत्याही पर्यायांचा विचार करण्याऐवजी यहुद्यांनी आपले परमपितामह अब्राहमची पुण्यभूज आपल्याला मिळावी ही मागणी नेटाने पुढे रेटून धरली. शिवाय त्या जागेत यहुद्यांच्या दृष्टीने धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जेरुसलेम या शहराचाही समावेश असावा, हा आग्रहही कायम ठेवला. ब्रिटिशांच्या दृष्टीने हा आग्रह म्हणजे धर्मसंकट होतं. जेरुसलेम शहरातच ख्रिस्ती धर्माचा उदय झाला होता. जगभरातील ख्रिश्चनांच्या दृष्टीने हे शहर आणि तेथील चर्च पवित्र होतं. मुसलमानांच्या दृष्टीने पैगंबरांनी याच शहरातून स्वर्गारोहण केलं होतं. या दोन्ही धर्माचे अनुयायी या शहरावरील आपला हक्क सोडणे शक्य नव्हते. यहुद्यांना खुश करण्यासाठी अगदी स्वप्नात देखील धूर्त इंग्रज ही मागणी मान्य करणे शक्य नव्हते. त्यांनी ती मागणी फेटाळलीच. तसा आपल्या देशातील यहुद्यांचा प्रश्न ब्रिटिशांना सोडवायचाच होता. शेवटी 1917 मध्ये आर्थर बाल्फर यांनी पॅलेस्टाईनची फाळणी करण्याचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेपुढे ठेवला आणि तो मान्यही करून घेतला. तसे जाहीर निवेदनही जगभर प्रसारित करण्यात आले. थिओडोर हर्झल आणि नंतर वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशनने चालविलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले होते. यहुद्यांना जेरुसलेम मिळालं नसलं तरी ही मोठीच सिद्धी म्हटली पाहिजे. मात्र ब्रिटिशांच्या या कृत्याने अरब जगतात संतापाची लाट उमटली. अर्थात ब्रिटिशांच्या आधुनिक लष्करी ताकदीपुढे मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्या अरबांची मात्रा चालणे अवघड होते. तसं असलं तरी यहुदी प्रजेला त्यांचं पवित्र शहर जेरुसलेम मिळणं आणि अरबांमध्ये त्यांच्याविषयी संताप खदखदत राहणं या दोन बाबींमुळे पॅलेस्टाईनच्या प्रदेशात पुढे कायम अशांततेचं वातावरण राहणार होतं. यहुद्यांना त्यांच्या हक्काची अशी भूमी पॅलेस्टाईनच्या प्रदेशात मिळाल्याच्या बातमीने जगभरातल्या यहुद्यात आनंदाची लहर उठली. जगभरातून विशेषतः युरोपातून यहुद्यांचा ओघ पॅलेस्टाईनच्या दिशेने सुरू झाला. पुढच्या 5 वर्षात जवळजवळ 35,000 यहुदी पॅलेस्टाईनमध्ये आले. 1930 पर्यंत आणखी 85,000 यहुदी पॅलेस्टाईनमध्ये आल्याचं म्हटलं जातं. या यहुदी प्रजेचा तसा पॅलेस्टाईनशी कधी संबंध आला होता अशातला भाग नाही. तरीही ओढीने ते तिकडे जात होते, कारण परागंदा झालेल्या यहुद्यांनी इस्रायल हीच अब्राहमने यहुद्यांसाठी निवडलेली पवित्र भूमी आहे, ही धार्मिक मान्यता पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवली होती. इतरत्र मिळणारी दुय्यम आणि तिरस्कृत वागणूक आणि स्वर्गीय भूमी या धारणेने यहुदी पॅलेस्टाईनमध्ये येत असले तरी तेथील वस्तुस्थिती, वाळवंटी वैराण प्रदेश पाहून परतही जात होते. पॅलेस्टाईनच्या दिशेने आलेले बहुसंख्य यहुदी नंतर अमेरिकेकडे आपला मोर्चा वळवत होते. त्यामुळे अमेरिकेत त्यांची संख्या वाजवीपेक्षा जास्त वाढायला लागली. अमेरिकन सरकार चिंतित झालं. त्यांनी यहुद्यांच्या अमेरिकेत शिरण्यावर निर्बंध आणले. हे निर्बंध येताच यहुद्यांचे लोंढे पुन्हा पॅलेस्टाईनच्या दिशेने येऊ लागले. 1933 मध्ये हिटलरचा नाझी पक्ष जर्मनीत सत्तेवर आल्यानंतर त्याने जर्मनीतील यहुद्यांना त्राही भगवान करून सोडले. नाझी पक्षाच्या अत्याचारांना कंटाळून आणखी 2 लाख यहुदी पॅलेस्टाईनमध्ये आले. पॅलेस्टाईनमध्ये यहुद्यांची संख्या सातत्याने वाढत होती आणि त्या वाढत्या संख्येबरोबर अरबांचा रागही. अरबांच्या रागाचं कारण यहुद्यांची वाढती संख्या हेच होतं. मात्र हेच अरब आपल्या जमिनी पैशाच्या मोबदल्यात यहुद्यांना खुशाल विकत होते, हेही नोंदवायला हवं. यहुदी पॅलेस्टाईनमध्ये येत होते आणि अरबांना जबरदस्तीने हाकलून लावण्याऐवजी कायदेशीरपणे जमिनी खरेदी करत होते.
त्यासाठी अमेरिकेतील धनवान यहुद्यांनी स्थापन केलेल्या ज्यूइश नॅशनल फंडमधून पैसा पुरविला जात होता. ज्यूइश फंडातून येणारा पैसा आणि युरोपातून पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होणारं यहुदी बुद्धिधन यामुळे यहुद्यांचं स्थान बळकट होत जाणार होतं. यहुद्यांच्या सततच्या आगमनाने अरबयहुदी लोकसंख्येचे गुणोत्तर वेगाने बदलायला लागलं होतं. अरबांमधील अस्वस्थताही वाढू लागली होती. या अस्वस्थतेला वेगवेगळे पद होते. 1881 मध्ये यहुद्यांची लोकसंख्या अरबांच्या फक्त 4% होती. पॅलेस्टाईनमध्ये 1881 साली 4% असलेल्या यहुद्यांची संख्या 1922 मध्ये 13%, 1935 मध्ये 28% तर 1939 मध्ये 30% झाली. या अनियंत्रित वाढीने अरबांमधील संतापाचा अग्नी धुमसू लागला होता. या आगीत तेल ओतण्याचं काम झालं ते अरबस्थानातल्या वाळवंटी प्रदेशात खनिज तेलाचे साठे मिळू लागल्यानंतर. यहुद्यांची लोकसंख्या पॅलेस्टाईनमध्ये वाढत असली, हे खरं असलं तरी तेथल्या राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांना कोणतंही स्थान नव्हतं. आजूबाजूच्या अरब देशांची सहानुभूती पॅलेस्टिनी अरबांना होती. ब्रिटनला असलेली पेट्रोलियम पदार्थांची गरज ते मिळविण्यासाठी ब्रिटिश कंपन्यांना अरब देशांमधून मिळालेले ठेके पाहता स्वार्थी ब्रिटिश अरबांच्या बाजूने पक्षपाती धोरण आखतील हे नक्की होते. त्याची प्रचिती यहुद्यांना लवकरच आली. 1939 मध्ये महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर नाझी जर्मनीत यहुद्यांच मोठं शिरकाण होतंय हे जगजाहीर असतानाही ब्रिटिशांनी त्याच वर्षी येत्या 5 वर्षात फक्त 75,000 यहुदी पॅलेस्टाईनमध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर त्यांना पॅलेस्टाईनमधल्या अरबांची परवानगी घ्यावी लागेल असे जाहीर केले. हा यहुद्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार होता आणि ब्रिटिशांच्या स्वार्थी नीतिमत्तेचा नमुनाही. अरबांच्या बाजूने पक्षपाती धोरण आखल्याने ब्रिटिशांचं लष्करी आणि आर्थिक हित जोपासलं गेलं. त्या हितांपुढे यहुदी समाजाचं काय होईल याची त्यांना मुळीच पर्वा नव्हती. अरबांना ब्रिटिशांच्या धोरणाने बळ मिळालं होतं. त्याचा परिणाम मात्र अट होता. नाझी जर्मन आक्रमणापुढे युरोपातील बहुतेक राष्ट्रांची बचावात्मक फळी कोसळून पडत होती आणि त्यामुळे त्या राष्ट्रांतील यहुद्यांचा गॅस चेंबरमध्ये गुदमरून मरण्यासाठीचा मार्ग मोकळा होत होता. हिटलरच्या यहुद्यांविषयीच्या तिरस्काराने युरोपातील 60 लाख यहुद्यांचा जीव घेतला हे जेवढं खरं आहे, तेवढंच त्यासाठी ब्रिटिशांचं स्वार्थी राजकारणही जबाबदार आहे, हे विसरून चालणार नाही. पॅलेस्टाईनचा मार्ग ब्रिटिशांनी बंद केल्यामुळे हिटलरच्या पाशवी पंजातून पळून जायला यहुद्यांना संधीच उपलब्ध झाली नाही. ब्रिटिश यहुदी आणि अरबांशीही उंदरामांजराचा खेळ खेळण्यात मग्न होते. या खेळाची जाणीव दोन्ही समाजांना अधूनमधून होत असली तरी ब्रिटिशांना विरोध करणे दोघांनाही शक्य नव्हते. पण आता परिस्थिती बदलली होती. पॅलेस्टाईनमध्ये शिरणाऱ्या यहुद्यांसाठी मर्यादा आखल्याने तसेच त्यांचे भवितव्य अरबांच्या भरोशावर सोडल्याने यहुदी बिथरले होते. पॅलेस्टाईनचं नियंत्रण हाती असलेल्या ब्रिटिशांच्या विरोधात ते एकत्र येऊ लागले. पॅलेस्टाईनमधील अरबांबरोबरच ब्रिटिशांशी त्यांचा संघर्ष झडू लागला. या संघर्षाचं नेतृत्व पोलंडमधून पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या डेव्हिड बेन गुरियन यांनी घेतलं. कणखर मनोवृत्तीच्या बेनगुरियन यांचं नेतृत्व यहुद्यांसाठी खूपच मोलाचं ठरलं. त्यांनी गानाची हगनाह स्थापना केली. गाना ही लष्करी संघटना होती. यहुदी वसाहतींचं संरक्षण करणं हे गानाचं मुख्य काम होतं. सुरुवातीला या संघटनेत 45,000 जण होते.
हे लोक साधेसुधे नव्हते. युरोपात असताना त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलं होतं. हॅगानाला लागणारा शस्त्रसरंजाम वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशन पाठवित होती. ब्रिटिशांनी घालून दिलेली मर्यादा ओलांडून जेव्हा युरोपातून जहाजांमार्फत आणखी यहुद्यांना पॅलेस्टाईनमध्ये आणण्याचा प्रयत्न होऊ लागला तेव्हा हॅगाना त्यांना सुरक्षित उतरवून घेण्यात महत्त्वाची भूमिका घेऊ लागली. यहुद्यांना घेऊन येणारी जहाजं तेल अविव आणि हैफा या बंदरात येत होती. मात्र ब्रिटिश त्या जहाजावरील उतारूंना तेथे उतरून देताच परत पाठवित होते. ही जहाजं बंदरापर्यंत पोहोचूच दिली जात नसत. किनाऱ्यापासून दूर अंतरावर ती उभी केली जात. अशा वेळी रात्री ब्रिटिश लष्करी तळावर हॅगानाच्या गनिमी तुकड्या हल्ला करून ब्रिटिश सैन्याला गुंतवून ठेवत व दुसऱ्या बाजूला जहाजांवरील यहुद्यांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणलं जाई. हॅगानाच्या स्थापनेमागे केवळ विस्थापित यहुद्यांना सुरक्षित पॅलेस्टाईनमध्ये आणणे एवढाच मर्यादित उद्देश नव्हता. बेनगुरियन यांनी हॅगानाची स्थापना दूरदृष्टीने केली होती. हॅगानाला पॅलेस्टाईनमधील यहुद्यांचं रक्षण अरब आणि ब्रिटिश दोघांपासूनही करायचं होतं. इस्रायलच्या स्थापनेत अरबांपेक्षाही मोठा अडसर असेल तो ब्रिटिशांचा, ही जाणीव बेनगुरियन आणि त्याच्या सहकाऱ्यांना प्रकर्षाने झाली होती. तेव्हा पहिल्यांदा ब्रिटिशांनाच या प्रदेशातून हाकलून दिलं पाहिजे, ही मनोभूमिकाही पक्की झाली होती. या मनोभूमिकेला पूरक ठरेल असंच काम हॅगानाच्या शिलेदारांना करायचं होतं. हॅगानाच्या सैनिकांनी ब्रिटिश लष्करी तळांवर गनिमी हल्ले चढवून त्यांना बेजार करून सोडलं. परिणामी ब्रिटिशांनी आपली सैन्यसंख्या तेथे वाढविली. पण त्यामुळे त्यावरील खर्च वाढला. पॅलेस्टाईनमध्ये शांतता राखण्यासाठी ब्रिटनला 1,00,000चं सैन्यदल तेथे ठेवावं लागत होतं. हा खर्च पेलणं ब्रिटनला दिवसेंदिवस जड जाऊ लागलं. दुसरं महायुद्ध संपल्यावर तर ते जवळजवळ अशक्यच झालं. भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, सिंगापूर या आपल्या वसाहतींवरील हक्क सोडण्याचंही ब्रिटिशांनी जवळजवळ निश्चित करून टाकलं होतं. त्यामुळे ब्रिटिशांच्या दृष्टीने सुएझ कालव्याचं तसेच त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाचं लष्करी महत्त्व घटलं होतं. तेव्हा पॅलेस्टाईनमध्ये लष्कर ठेवून वा त्यात वाढ करून खर्च करण्याची ब्रिटिशांना गरज उरली नव्हती. उलट तेथील लष्कर काढून घेऊन बचत करणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं. त्याप्रमाणे 15 फेब्रुवारी 1947 साली ब्रिटिशांनी आपला बाडबिस्तरा गुंडाळून पॅलेस्टाईनमधून पाय काढता घेतला. जाता जाता त्यांनी पॅलेस्टाईनचा सर्व बोजा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिरावर टाकून दिला. आता पॅलेस्टाईनचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाला सोडवायचा होता. मतामतांच्या गलबल्यात काम करणाऱ्या आणि तथाकथित महासत्तांच्या काव्यादाव्याचं हक्काचं व्यासपीठ असणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाने तेव्हापर्यंत असे कोणते प्रश्न सोडवले होते? तर आता त्यांना पॅलेस्टाईनचा प्रश्न सोडवणे जमणार होते. ब्रिटिशांनी फक्त कागदी नकाशावर सीमा आखून यहुदी अन अरबांनाही खेळवत ठेवण्याचे धोरण स्वीकारले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने कागदी नकाशावर आखलेल्या सीमा प्रत्यक्षात जमिनीवर आखायच्या ठरविल्या आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यासाठी लोकसंख्या हा निकष लावण्यात आला. त्यातूनही जेरुसलेम हे शहर वगळण्यात आलं. त्यानंतर पॅलेस्टाईनचे जे विभाजन झालं त्याप्रमाणे यहुद्यांच्या वाट्याला 14,760 चौरस किलोमीटर्स तर अरबांच्या वाट्याला 11,150 चौरस किलोमीटर्स इतका प्रदेश आला. तसा या वर्गवारीला काही अर्थ नव्हता. कारण वेगळ्या केलेल्या दोन्ही प्रदेशात कमी जास्त प्रमाणात दोन्ही धर्माच्या लोकांची वस्ती होतीच.
त्यामुळे 14,760 चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळाचा भूमिप्रदेश यहुद्यांचा तर 11,150 चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळाचा भूमिप्रदेश अरबांचा हा दावा हास्यास्पद होता. दोन्ही समाज भौगोलिकदृष्ट्या वेगळे पडलेच नसल्याने त्यांच्यातील भांडणं संपणे शक्य नव्हते. त्याशिवाय वर्षानुवर्षे पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्या आणि बहुमतात असणाऱ्या अरबांच्या वाट्याला अद्यापेक्षाही कमी प्रदेश आला होता. अरबांच्या असंतोषाच तेही एक कारण होतं. या असंतोषाने नंतर उग्र स्वरूप धारण केलं. अरबांच्या निदर्शनांना सुरुवात झाली. मोठं निदर्शन हैफामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व केलं होतं शेख साबरी आब्दीन यांनी. या निदर्शनाच्या वेळी भाषण करताना त्यांनी पॅलेस्टाईनची फाळणी रद्द करण्याची मागणी केलीच, पण यहुद्यांनी स्वतःच पॅलेस्टाईन सोडून जावे, नाहीतर आम्हीच त्यांना समुद्रात बुडवून टाकू अशी धमकीही दिली. निदर्शनाचं हे लोण लवकरच पॅलेस्टाईनच्या इतरही भागात पसरलं. दंग्यांना सुरुवात झाली. नंतर तर अरब आणि यहुद्यांमध्ये यादवी युद्धच सुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघात त्याचे पडसाद उमटू लागले. सूर पॅलेस्टाईनचे विभाजन रद्द करण्याचा होता. आजूबाजूची अरब राष्ट्र आपल्या जातभाईच्या बाजूने उभी राहिली होती. त्यांचा दबाव वाढत होता. त्याला पुरेसं यश येत नाही असं पाहिल्यावर आपल्या भात्यातलं ब्रह्मास्त्र त्यांनी बाहेर काढलं. हे अस्त्र म्हणजे खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा आपण बंद करू असे म्हटल्यावर अमेरिका ब्रिटनला त्यापुढे नमते घ्यावे लागले. त्यांनी विभाजनाचा निर्णय बदलण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. विभाजनाचा निर्णय बदलला जाईल हे देखील जवळजवळ नक्की होतं. त्या जाणीवेने बेनगुरियन यांच्या पोटात भीतीने खड्डा पडला. काळ अटिट्टीचा होता. यहुदी प्रजेचा हातातोंडाशी आलेला घास निघून जायचा धोका निर्माण झाला होता. तो खरोखरच निघून गेला तर पुन्हा निराश्रित म्हणून यहुद्यांना अरबांच्या दयेवर जगावे लागणार होते. जो काय निर्णय घ्यायचा तो तडकाफडकी आणि ठामपणे घ्यावा लागणार होता. सगळं ठरणार होतं बेनगुरियन यांच्या निर्णय क्षमतेवर. कणखर स्वभावाच्या डेव्हिड बेन गुरियन यांनी तसा ठाम निर्णय घेतला आणि प्रत्यक्षातही आणला. संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाईनचं विभाजन रद्द व्हायच्या आधीच 14 मे 1948 रोजी संध्याकाळी 4 वाजता इस्रायल देशाच्या स्थापनेची घोषणा करून टाकली. आपणच या नव्या देशाचे कार्यकारी पंतप्रधान आहोत अशी घोषणाही त्यांनी केली. हा सोहळा जास्त काळ चालला नाही. केवळ अर्ध्या तासात तो आटोपता घेण्यात आला. तसंही समारंभात मशगूल होण्याची ती वेळ नव्हती. यहुदी राष्ट्राच्या स्थापनेनंतर अरब राष्ट्र बिथरतील अन लष्करी आक्रमण करतील ही काळ्या दगडावरील रेघ होती. तेव्हा समारंभ आटोपता घेऊन बेनगुरियन तेल अविव येथे असलेल्या लष्करी मुख्यालयात निघून आले. तेथे अरब राष्ट्रांच्या प्रबळ लष्करी आक्रमणाला तोंड देण्यासाठी लष्करी व्यूहरचना आखली जात होती. या व्यूहरचनेला हिरवा कंदील दाखविण्यासाठी बेनगुरियन यांचं तेथे हजर असणं गरजेचं होतं. पॅलेस्टाईनमधल्या घडामोडींची आणि इस्रायलच्या स्थापनेची माहिती अमेरिकेला मिळाली. त्यामुळे अमेरिकेच्या राजकीय गोटात खळबळ माजली. ट्रुमन प्रशासनात पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा निर्णय रद्द करण्याच्या दृष्टीने गंभीरपणे चर्चा झडत होत्या. त्यावर आता फेरविचार करणं आवश्यक होतं. अरबांच्या प्रबळ आक्रमणापुढे इस्रायलचा टिकाव लागणं अशक्य आहे ही धारणा अमेरिकी प्रशासनात होती. त्याचे परिणाम कोणते होणार हेही त्यांना माहीत होते. अरबांनी हाकलून काढलेल्या यहुद्यांचा ओघ पुन्हा अमेरिकेच्या दिशेने सुरू व्हायची शक्यता होती.
आधी जेव्हा असा ओघ सुरू झाला होता तेव्हा त्यावर निर्बंध आणणारा कायदा करून अमेरिकेने स्वतःची सुटका करून घेतली होती. पण आता परिस्थिती भिन्न होती. इतक्या वर्षात अमेरिकी व्यापार व उद्योगधंदे यांच्यावर नियंत्रण मिळवून यहुदी लॉबी खूपच बलवान झाली होती. अमेरिकी राजकारणावरही या लॉबीचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नियंत्रण होते. पॅलेस्टाईनमध्ये अरबांच्या विजयानंतर यहुद्यांचा ओघ अमेरिकेत सुरू झाल्यास त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे या बलवान यहुदी लॉबीशी वैर पत्करण्यासारखे होते. ट्रूमन प्रशासनाला ती वेळच येऊ द्यायची नव्हती. फाळणीचा फेरविचार करण्याच्या विचारांनाच ट्रूमन प्रशासनाने तिलांजली दिली आणि रातोरात इस्रायलला आपली मान्यता असल्याचे निवेदन दिले. यहुदी राष्ट्र म्हणून नव्याने जन्माला आलेल्या इस्रायलचा हा मोठा राजकीय विजय म्हटला पाहिजे. अंकल सॅमची मान्यता मिळाली आहे म्हटल्यावर त्याच्या गटातल्या इतरांचीही मान्यता मिळणार हे स्पष्ट होतं. त्याप्रमाणे संदेश तेल अविवला मिळू लागले. मान्यतेच्या या संदेशांनी बेनगुरियन यांना दिलासा मिळू लागला. 15 मे 1948 ची पहाट नव्यासव्या इस्रायली राष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. त्वरेने इस्रायलला मान्यता देणाऱ्या अमेरिका आणि इतर राष्ट्रांचे आभार मानण्यासाठी तसेच इस्रायलच्या जनतेला उद्देशून अभिभाषण करण्यासाठी पंतप्रधान डेव्हिड बेनगुरियन तेल अव्हिवच्या आकाशवाणी केंद्रावर त्या भल्या पहाटेच पोहोचले होते. त्यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली असेल नसेल तोच लढाऊ विमानांच्या घरघराटीने खंड पडला. ज्याची भीती होती तेच सत्य आभाळाचे छत्र फाडून जमिनीच्या दिशेने झेपावले होते. अरबांच्या सशस्त्र आक्रमणाची सुरुवात इजिप्शियन वायुदलाकडून झाली. त्यानंतर सुरू झालं ते हृदयात धडकी भरवणारं अरबी लष्कराचं जंगी आक्रमण. सायनाईचा प्रदेश ओलांडून 10,000ची इजिप्शियन सेना पुढे आली होती. ट्रान्सजॉर्डनने पूर्वेकडून आपलं लष्कर आत घातलं होतं. त्यांची संख्याही थोडकी नव्हे तर 4,500 इतकी होती. लेबनान, सीरिया व इराकचं लष्करही या आक्रमणात सामील झालं. त्यांची संख्या 9,000च्या आसपास होती. तेही कमी होतं म्हणून की काय सौदी अरेबियानेही इस्रायलच्या दिशेने लष्कर रवाना केलं होतं. या प्रबळ आक्रमणाला तोंड देण्यासाठी इस्रायलपाशी 29,680 सैनिक होते. एकूण अरबी लष्कराशी तुलना करता आपल्याला ही संख्या मोठी वाटेल. ती मोठीच आहे पण फक्त कागदावर. त्याचं पहिलं कारण म्हणजे हे इस्रायली सैन्य एका ठिकाणी एकवटले नव्हतं. अनेक ठिकाणी विभागलं गेल्यामुळे त्यांची शक्ती आधीच क्षीण झाली होती. दुसरं कारण होतं ते अपुऱ्या शस्त्रसरंजामाचं. संयुक्त अरबी आक्रमण सुरू झालं तेव्हा त्यांच्यापाशी थोडका नव्हे तर 152 तोफा, 180 रणगाडे, चिलखती वाहने त्याचप्रमाणे किमान 60 फायटर बॉम्बर विमानं असा शस्त्रसरंजाम होता. या एवढ्या सगळ्या शस्त्रसरंजामाचा मुकाबला इस्रायली सेनेला रायफली, लाईट मशीन गन्स आणि केवळ 5 छोट्या तोफांच्या सहाय्याने करायचा होता. आधुनिक युद्धात तोफा, रणगाडे आणि लढाऊ विमानं यांचं बलाबल आणि सुयोग्य वापर निर्णायक ठरतो. ही शस्त्र ज्याच्या बाजूला त्याचे युद्धातलं पारड जड मानलं जातं. इस्रायलच्या पारड्यात होतं काय? तर केवळ 5 तोफा, रणगाड्यांची संख्या 0, विमानांची संख्या 0. 5 तोफाही असून नसून शून्यच होत्या, पण या भल्या मोठ्या शून्याची जागा भरून काढता येईल अशा काही गोष्टी इस्रायली जनतेपाशी होत्या. त्या म्हणजे अद्वितीय विजिगीषू वृत्ती, असामान्य लढाऊ बाणा, अचूक निर्णय क्षमता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच काळात स्थापण्यात आलेली शिन बेत नावाची गुप्तचर संस्था.
असे जिगरबाज नागरिक आणि तशीच गुप्तचर संस्था ज्या देशापाशी आहे त्या राष्ट्राला कधीही मरण येऊ शकत नाही, हेच पुढे लिहिल्या गेलेल्या इतिहासाने सिद्ध केलं. शिन बेत हीच खरी इस्रायलची पहिली गुप्तचर संस्था जिच्या पायावर आजची सर्वशक्तिमान गुप्तचर संस्था मोसाद उभी आहे. प्रबळ अरबी राष्ट्रांपुढे लष्करीदृष्ट्या दुबळ्या ठरणाऱ्या इस्रायलला तारले ते या शिन बेतच्या घातपाती कारवायांनी. संदेशव्यवहारात विघ्न घालणे, जाणूनबुजून चुकीचे संदेश पाठविणे, शत्रूची रस्त तोडणे हे उद्योग प्रामुख्याने शिन बेतचे हेर करत होते. त्यांच्या दोन मोठ्या सिद्धींचा उल्लेख येथे करायला हवा. त्या म्हणजे लिनो नावाचं जहाज भर समुद्रात बुडविणं आणि इटालीने इजिप्तला विकलेली 4 आधुनिक बॉम्बर विमानं इजिप्तला मिळण्याआधीच इटालीतच नष्ट करणं. लिनो हे मालवाहक जहाज होतं आणि युरोपातून ते अरब राष्ट्रांसाठी 8,000 रायफली आणि दारुगोळा घेऊन येत होतं. हा साठा जर अरबांच्या हाती पडला असता तर त्यांच्या युद्धप्रयत्नांना आणखी बळ मिळालं असतं. ते बळ मिळणं तर दूरच राहिलं, पण शिन बेतच्या या 2 महत्त्वपूर्ण यशस्वी कारवायांनी त्यांचे मनोबल मात्र तुटलं. शिन बेतच्या कारवायांनी अरबांचा विजय लांबवला हे खरं असलं तरी त्यांचं सुरुवातीचं लष्करी आक्रमण मात्र जोरदारच होतं, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. त्या जोरदार आक्रमणापुढे इस्रायली सैन्याच्या आघाडीच्या फळ्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नसल्या तरी कोसळू लागल्या. शेकडो सैनिक त्यात मारले जाऊ लागले आणि त्याबरोबर अधिकाधिक भूमी अरबांच्या ताब्यात येऊ लागली. इस्रायलच्या दुर्दैवाने त्यांना कोणतंही राष्ट्र शस्त्रसहाय्य देण्यास तयार नव्हतं. आंतरराष्ट्रीय बाजारातून शस्त्रखरेदीसाठी पुरेसा पैसाही इस्रायलच्या खजिन्यात नव्हता. मात्र नव्याने जन्माला आलेल्या इस्रायलच्या रक्षणासाठी वचनबद्ध असलेली जगभरातील यहुदी प्रजा एकत्र आली. शस्त्रखरेदी आणि इतर आवश्यक बाबींसाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी मदतनिधी गोळा करण्यात आला. या मदतनिधीत केवळ अमेरिकेतूनच $5 कोटी जमा करण्यात आले. जगातल्या इतर भागातल्या ज्यूंनी आणखी $5 कोटी जमा करून मदतनिधीला दिले. या मदतनिधीने इस्रायली लष्कराला नवसंजीवनी दिली. आवश्यक असा शस्त्रसरंजाम याच मदतनिधीतून खरेदी करण्यात आला. आवश्यक असा शस्त्रसरंजाम हाती येताच आतापर्यंत बचावात्मक पवित्रा घेणारी इस्रायली सेना आक्रमक बनली. परावर्तक आक्रमणाला सुरुवात झाली. 5 देशांची संयुक्त अरब सेनाही इस्रायली सेनेच्या या प्रबळ आक्रमणापुढे टिकू शकली नाही. इस्रायलचा गमावलेला प्रदेश या सेनेने लवकरच मुक्त केला. तो प्रदेश मुक्त केल्यानंतरही इस्रायली सेना थांबली नाही. उलट शत्रूच कंबरड पूर्णतः मोडून टाकण्याच्या उद्देशाने अरबांच्या प्रदेशावर आक्रमण सुरू केलं. हे आक्रमण इतकं झंझावाती होतं की त्या आक्रमणापुढे अरब राष्ट्रच काय पण सारं जगही हबकून गेलं. 22 जुलै 1949 ला हे युद्ध थांबलं तेव्हा फाळणीच्या वेळी पॅलेस्टाईनचा 55% भूभाग मिळालेलं इस्रायल 80% भूमीचं मालक बनले होतं. 5,682 वीरात्म्यांचं रक्त सांडून आणि $50 कोटी खर्च सोसून मिळवलेली ही भूमी इस्रायली प्रजेने कधीही शत्रूला परत केली नाही. हजारो वर्षे स्वतःच्या हक्काच्या भूमीशिवाय जगभर भटकत फिरणाऱ्या यहुदी प्रजेने ती भूमी भांडून परत मिळविल्यानंतर तिचे केवळ प्राणपणाने रक्षण तर केलेच पण त्यात लक्षणीय भरही टाकली. इतिहासापासून धडा घेणं म्हणतात तो असा. हिटलरला काडीचाही प्रतिकार करणारे युरोपातले 60 लाख यहुदी गॅस चेंबरमध्ये कोंडून सहजपणे मारले गेले.
त्यापासून धडा घेऊन प्रतिकारासाठी सज्ज झालेले मूठभर इस्रायली यहुदी 5-5 अरब राष्ट्रांनाही पुरून उरले. हा सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे. आपणा भारतीयांना गरीब भाबड्या शांतिदूत कबुतराचं अप्रूप आणि आकर्षण वाटतं, पण जगात टिकून राहतो फक्त आक्रमकपणे झेप घेण्याची क्षमता असलेला ससाणाच. बलोपासना आणि प्रभावी गुप्तचर यंत्रणेची स्थापना हेच इस्रायलच्या स्वातंत्र्यामागचं खरं इंगित आहे. प्रकरण पहिले समाप्त. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका.